नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर आज ऑफिसला जाताना चक्क बसमध्ये मला विंडो सीट मिळाली होती. त्याच्यामुळे माझ्यासारखा नशिबान आज मीच होतो. छान अशा दिवसाची सुरुवात केली आणि एकदम पॉझिटिव्ह मूडने आज मी ऑफिसला पोहोचलो होतो. तर सध्या आयुष्यामध्ये बऱ्याच निगेटिव्ह गोष्टीने अचानक एंट्री घेतलेली आहे. तरीसुद्धा या निगेटिव्ह वातावरणामध्ये पॉझिटिव्ह राहायचं आणि अतिशय धीराने आलेल्या परिस्थितीला सामोरी जायचं, असं सगळं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं ऐकणार आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा होता होईल एवढं मन आणि डोकं दोन्ही शांत ठेवून पॉझिटिव्ह विचार करणार आहे. त्यामुळे प्लीज असेच मला सपोर्ट करत राहा. तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की दादा नक्की काय झालंय? तर प्लीज मला सध्या हे सगळं विचारू नका, कारण ह्या सगळ्या गोष्टींची ना मला उजळणी नाही करायची आहे. कारण उजळणी केल्यामुळे मला त्रास होईल आणि तो त्रास मला सध्या करून नाही घ्यायचा आहे. वेळ आल्यावर गोष्टी मी तुम्हाला सांगेनच. आणि हो, एवढं मात्र नक्की की या सगळ्या परिस्थितीमध्ये ना काही नाती मात्र कायमची दुरावतील. पण त्याला पर्याय नाही आहे, कारण कुठलंही नातं जपण्यासाठी दोन्ही बाजूनी एफर्ट्स घेतले पाहिजेत असं मला वाटतं. तरच त्या नात्याची व्हॅल्यू ठरते आपल्या आयुष्यात. असो, तर काही लोकांचा असाही गैरसमज झाला आहे बरं का, की प्रियंकाचं आणि माझं काही भांडण झालं आहे का? तर असं अजिबात नाही आहे. प्रियंकाचं आणि माझं अजिबात भांडण झालेलं नाही आहे. प्रियंका माहेरी आहे, त्याला वेगळी अशी कारणं आहेत. पण दिवाळीनंतर ती लवकरच मुंबईला परत येईल. दिवाळी आम्ही गावी साजरी करणार आहोत यावेळेस. असो, तर सध्या बाहेरचं खूप खाणं चालू आहे, पण त्यातल्या त्यात जसं की मी तुम्हाला म्हटलं हेल्दी खाण्याचा प्रयत्न चालू आहे. सो स्वतःची काळजी मी घेतोय आणि लवकरच मी हळूहळू रिकवर होतोय. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट कायम असाच राहू द्या. तर परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी असंही म्हटलं होतं की मला सध्या घरी जावंसं वाटत नाही. तर त्यालाही कारण आहे, कारण सध्या चार्वी आणि प्रियंका घरी नाही आहे. त्याच्यामुळे मग मला घरी कसं जावंसं वाटेल. पण हेही दिवस जातील आणि लवकर चांगले दिवस येतील अशी आशा करूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.